लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती उत्सवानिमित्त जीवन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने गरजू महिलांना साड्यांचे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते संपन्न झाला। न्यू पाच्छा पेठ, संत तुकाराम चौक, अण्णाभाऊ साठे नगर येथे आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। आमदार देवेंद्र कोठे यांनी गरजू महिलांना साड्यांचे वाटप करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेच्या आणि जनसेवेच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाचे आयोजन जीवन संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हिरालाल आडगले आणि त्यांच्या सहकार्यांनी केले। यावेळी प्रभाग 13च्या नगरसेविका सुनीता कामाठी, एडव्होकेट शैलेश पोटफोडे, खंडू बनसोडे, अनिल बनसोडे, रमेश बोराडे, अजय आडगले, अभिषेक आडगले, सचिन आडसुले, संतोष हटकर, देवा चांदने यांच्यासह जीवन संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आज आपल्या पात्रोड चौक परिसरात जीवन संघर्ष संस्थेच्या वतीने हरिभाऊ अडगळे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आपल्या भागातील महिलांसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला आहे। मी सर्वप्रथम संस्थेचं आणि हरिभाऊंचं मनापासून अभिनंदन करतो की महापुरुषांची जयंती अतिशय योग्य पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत आपण या ठिकाणी साजरी करताय। आपल्या मंडळाच्या वतीने देण्यात येणारी भेट एक प्रत्येक गरजवंत कुटुंबाला महिलांना एक छोटीशी भेट ठरणार आहे आणि अशाच कामाचा आदर्श मला वाटतं आपली प्रेरणा इतर लोक घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ठिकाणी मदत करू शकणार आहेत। मी आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो आहे। सर्वांना या कार्यक्रमानिमित्त विशेषतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त मनापासून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। दादा, काल पुतळा जो तो आहे तो खाली जाणार आहे। अनेक वर्षापासून समाजाची मागणी आहे की NGPची जागा मिळेल, आपण काय प्रयत्न करतो? मी निश्चितच याबाबतचं जे काय उड्डाणपुलाचं डिझाईन त्या ठिकाणी पुतळ्याच्या ठिकाणी किती बाधित होतं आहे या सगळ्या गोष्टीची माहिती सविस्तर घेऊन आपल्या समाजाचे जे प्रमुख नेतेगण विशेषतः मध्यवर्ती आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काय आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागतील हे निश्चित महापालिका आयुक्त असतील, विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ साहेबांच्या निदर्शनास आणून देऊन योग्य ते कारवाई करण्यासाठी निश्चित पाठपुरावा करेल। जीवन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंतीनिमित्त गरजू महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता। ज्यांच्या हस्ते कार्यक्रम आयोजित केला होता ते आपल्या शहरमध्येचे लाडके आमदार देवेंद्रदादा कोठे व तसेच प्रभाग क्रमांक 13चे नगरसेवक सत्यनारायण गुर्रम व सुनीताताई कामाठी व तसेच आपले सोलापूर शहर नातंग समाज वकील समिती शहर अध्यक्ष ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, खंडूअप्पा बनसोडे, रमेशदादा बोराडे व तसेच शंकरांना सर्व समाज बांधव अनिल भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषाने कार्यक्रम हा संपन्न झाला आणि अण्णाभाऊंची 106वी जयंती असल्यामुळे मंडळाच्या वतीनेही आम्ही 106 साड्या वाटप केलेलं आहे। तरी पुढल्या वर्षी असंच सामाजिक काम आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने करत राहू।